मतदार बंधू भगिनींनो नमस्कार. नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुका आणि त्याचा धूमधडाका सध्या सुरू आहे. या सगळ्या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी आपल्याला असं लक्षात येईल की मतदारांमध्ये संभ्रम आहे, उमेदवारांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे नेमकं आपण काय केलं पाहिजे, आपली भूमिका काय असली पाहिजे मतदार म्हणून, हे आपल्याला निश्चित केलं पाहिजे. सामान्यपणे असं समजलं जातं की भारतीय जनता पार्टी ही जी आहे ही शिस्तबद्ध लोकांची, स्वयंसेवकांची पार्टी आहे असं मानलं जातं. एका विशिष्ट ध्येयाने, नियमाने आणि संघटना म्हणून काम करणारे असंख्य कार्यकर्ते या पक्षात आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये पुष्कळ हा संभ्रम जो आहे हा निर्माण झालेला आहे. सामान्यपणे असं समजलं जातं की बा प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला उमेदवारी मिळाली पाहिजे. तो कार्यकर्ता असतो, इतके वर्ष त्यांनी सतरंजी उतरण्यापासून तर इथपर्यंत आणि वार्डाची म्हणा किंवा आपल्या मतदारसंघाची म्हणा बांधणी करण्यापर्यंत त्यांनी काम केलं असतं. प्रत्येकाला असं वाटतं की मी जे काम केलेलं आहे त्या कामाचा मला मोबदला मिळावा. परंतु सामान्यपणे आपल्या या भारतीय जनता पार्टीच्या याने पक्षामध्ये एक गोष्ट सामान्यपणे अशी म्हणजे गृहीत धरली जाते की प्रत्येकाला बोलण्याचा किंवा आपल्याला ते पद मिळावं अशी अपेक्षा ठेवण्याचा अधिकार असतो सगळ्यांना. आणि हा अधिकार असताना आपल्याला जर एखादं पद मिळालं नाही तर पुष्कळदा काय होतं की मग आपल्या मनात विचार येतो की आपण एवढं सगळं काम करतोय तरी पार्टीनी म्हणा किंवा पक्षांनी म्हणा आपल्याला डावललेला आहे. मग तो या सगळ्या निवडणुकांमध्ये बंडखोर म्हणून निवडून उभा राहतो. आता जो उभा राहिलेला आहे तोही कार्यकर्ता असतो, ज्याला तिकीट मिळालंय तोही कार्यकर्ता असतो. त्यामुळे आपल्यासारख्या मतदारांमध्ये एक भरम असा दिसतो की अरे दोन्ही तर चांगले आहेत, मग आपण नेमकं मत द्यायचं कोणाला. अशा वेळेला मतदारांनी सुद्धा अतिशय विचारपूर्वक मतदान केलं पाहिजे. याचं कारण असं आहे की एकदा आपण शिस्तबद्ध पार्टी आहे असं म्हटल्यानंतर कुठला तरी एखादा निर्णय घ्यावा लागतो. आणि एखादा तो निर्णय घेतल्यानंतर मला तो आवडणारा असो की नसो, पण मी त्या पार्टीचा अतिशय प्रामाणिक कार्यकर्ता आहे, एक स्वयंसेवक आहे, म्हणून मला सुद्धा माझे जे काही स्वार्थ असतील, माझ्या ज्या अपेक्षा असतील त्या बाजूला ठेवून मला काम केलं पाहिजे. ही शिस्त आहे. त्यामुळे आपल्याला अनेकदा असं अगदी म्हणजे मी असं म्हणेल की ज्या वेळेला जनसंघ नावाची पार्टी होती, म्हणजे भारतीय जनता पार्टीचा पूर्व पक्ष म्हणा, किंवा त्यावेळेला सुद्धा ही प्रत्येक जण अशाच पद्धतीनं एखाद्या वेळेला बंडखोरी करणारे आपल्याला उमेदवार त्याही वेळेला होते. परंतु आपल्याला एक लक्षात आलं की इतके वर्ष काम करून सुद्धा जेव्हा आपल्याला मिळत नाही म्हणून बंडखोरी केल्यानंतर पुष्कळदा एक अनुभव आपल्याला येतो की तो असं म्हणतो की बा मी आज बंडखोर म्हणून जरी निवडणुकीला उभा असलो तरी मी जर निवडून आलो तर मी पुन्हा त्याच पक्षात जाणार. सामान्यपणे या पक्षातल्या बाहेर पडलेल्या बंडखोर असो की आणखी कुठल्या विचाराने बाहेर पडलेला जो माणूस असेल त्याला इतर पक्षातही फारसं स्थान नसते. आणि मग तो पुन्हा एकदा बंडखोरी करून तो जेव्हा पक्षात परत येतो त्यावेळेला त्याची जी विश्वासार्हता आहे ही विश्वासार्हता संपून जाते. इतके वर्ष त्यांनी काम केलेलं आहे आणि इतके वर्ष काम करून एक विश्वासार्हता त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे, तीच संपून जातं या सगळ्या बंडखोरीमुळे. म्हणून आपण बांधले कशाला आहोत, आपण कोणत्या विचारची आपली बांधिलकी आहे हे आपण आणि मतदारांनी समजून घेतलं पाहिजे. पुष्कळदा असं असतं की आपण म्हणतो की हा एक चांगला उमेदवार आहे आणि हा चांगला उमेदवार असल्यामुळे आपल्याला चांगल्या उमेदवाराला मत दिली पाहिजे. उमेदवार चांगला असणं हे बरोबर आहे, कारण चांगल्या उमेदवाराला दिलं पाहिजे हेही लोकशाहीचं एक सूत्र आहे. परंतु पुष्कळदा काय असतं की ही पक्षीय लोकशाही आहे. त्यामुळे जेव्हा एखादा पक्ष हा जो आहे त्या पक्षाला जर बहुमत मिळवायचं असेल तर मग आपल्याला त्या पक्षाला बांधिलकी आपली ठेवली पाहिजे. आणि म्हणून मग आपल्याला लक्षात येईल की एखादा जो उमेदवार निवडला असेल कदाचित त्या निवडीमध्ये पक्षाची भूमिका नीट नसेल, पण तरी तो एकदा निश्चित झालेला आहे की हा आपला उमेदवार आहे, तर त्या उमेदवाराला
आपल्याला जर आपली बांधिलकी त्या पक्षाशी त्या विचाराशी असेल तर आपल्याला उमेदवारापेक्षाही पक्षनिष्ठ होणं जास्त गरजेचं आहे. आपल्याला लक्षात येईल की सामान्यपणे आता जे लोकसभेचं इलेक्शन झालं किंवा निवडणूक झाली त्या याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाला 240 वर थांबावं लागलं. ही घटना का घडली? तर अनेक ठिकाणी आपल्याला असं लक्षात येईल की जे उमेदवार आहेत ते उमेदवार योग्य उमेदवार जे आहे त्याची निवड पक्षाला करता आली नाही. पण जर आपण हाच निकष लावला तर उमेदवार नीट नाहीये म्हणून आपण दुसऱ्या बंडखोराला जर मतदान केलं तर त्याचा दुरुपयोग कसा झाला किंवा त्याचे परिणाम कसे झाले तर आज आपल्याला लक्षात येईल की देशाचा विकास देशाच्या प्रगतीची जी गती आहे त्या गतीला कुठेतरी खीळ पडेल का, थांबेल का ते. म्हणून विचार करताना मतदारांनी हा विचार केला पाहिजे की आपल्याला जरी मला एक गोष्ट आठवते ती फार पूर्वीची गोष्ट आहे ज्यावेळेला जनता पार्टी स्थापन झालेली होती भारतीय जनता पार्टी स्थापन झालेली होती त्या जनता पार्टीच्या वेळेला मग ती जनता पार्टी तुटली मग त्याच्यातून भारतीय जनता पक्ष तयार झाला. त्यावेळेला लालकृष्ण अडवाणींनी एक व्याख्यान दिलं होतं आणि त्या व्याख्यानामध्ये लालकृष्ण अडवाणींनी एक सुंदर विचार मांडला होता. ते असं म्हणाले की आतापर्यंत म्हणजे जनता पार्टी होण्यापूर्वी आणि जनता पार्टीचं जे सरकार आलं त्या सरकारच्या वेळेला अनेक कार्यकर्ते जे आहेत ते अनेक कार्यकर्त्यांना ते उमेदवार निवडून आले त्यांना अनेक प्रकारचे मंत्रिपद मिळाले असतील किंवा आणखी अनेक प्रकारच्या जबाबदारी मिळाल्या असतील. परंतु कार्यकर्त्यामध्ये एक विषय असा निघाला म्हणजे आला त्याच्यातून की आपल्याला काहीतरी मिळण्याकरताच आपण पक्षात काम करतोय. पूर्वीच्या भारतीय जनता संघामध्ये भारतीय जनसंघ हा जो पक्ष होता त्या पक्षामध्ये हारल्यानंतरही तितक्याच पुन्हा वेगाने तितक्याच निष्ठेने काम करणारी माणसं होती. अडवाणीने हा विषय मांडला की मी सत्तेकरता किंवा काही मिळण्याकरता एखाद्या संस्थेचं एखाद्या पक्षाचं किंवा मी ज्या संघटनेची माझी बांधिलकी असेल त्या संघटनेमध्ये मी केवळ मला पद मिळावं याकरता मी काम करत नाही. त्यातला जो विचार आहे त्या विचाराशी माझी बांधिलकी आहे. ज्या पक्षांनी असा विचार जोपासलेला आहे राष्ट्रनिष्ठेचा किंवा राष्ट्र सर्वतोपरी असा हा जो विचार आहे हा विचार ज्यांनी जपलेला आहे ज्या पक्षांनी जपलेला आहे त्या विचाराशी आणि त्या पक्षाशी माझी बांधिलकी जर असेल तर मग मला तो उमेदवार कसा आहे या उमेदवारापेक्षा मला त्या विचाराला प्राधान्य देऊन मी मतदार म्हणून मतदान केलं पाहिजे. ही खरी आजची गरज आहे. म्हणून माझी मतदार बंधू भगिनींना आणि अतिशय विनंती आहे की आपण जेव्हा मतदानाला जातो त्यावेळेला आपण मतदान कशा करता करायचंय? लोकशाही करता करायचंय, लोकशाही जिवंत ठेवण्याकरता करायचंय, देशाच्या विकासाकरता करायचं आहे. देशाची जे विकासाची गती आहे त्या गतीला अधिक गती देण्याकरता द्यायचं आहे. मग जर आपण देशाचा विचार करणं असो किंवा राष्ट्र हे सर्वतोपरी या विचाराशी आपली बांधिलकी असेल तर तिथं मग उमेदवार गौण ठरतो आणि पक्षाचं बळ जास्त ठरतं. म्हणून आपल्याला मतदान करताना सावधपणे आणि निश्चितपणे मतदारापेक्षा विचाराची बांधिलकी असणारे आपण मतदार आहोत असा विचार करून आपलं मतदान केलं पाहिजे. सगळ्यांनी बाहेर निघालं पाहिजे आणि जास्तीत जास्त संख्येने आणि आपण मतदान केलं पाहिजे. आपल्या देशामध्ये अनेक वेळेला मतदारांची संख्या म्हणजे मतदानाची टक्केवारी कमी होताना आपल्याला दिसते. यावेळेला आपल्याला असं लक्षात आलं पाहिजे की आम्ही जास्तीत जास्त मोठ्या संख्येने सगळे मतदार बंधू बाहेर पडूया आणि मोठ्या संख्येने आम्ही ज्या विचाराशी बांधलेले आहोत ज्या विचाराशी नाळ आमची जोडलेली आहे त्या वैचारिक निष्ठा लक्षात घेऊन आपण त्या पक्षाच्या उमेदवाराला आपण मतदान करायचं आहे. भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मतदान करायचं आहे किंवा तो बंडखोर किंवा कुठला तरी वेगळा विचार याच्या मध्ये अडकून न पडता आपण फक्त विचार देश आणि देशाचा विचार करणारा पक्ष हा एवढाच विचार घेऊन आपण आज मतदानाला निघूया. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना माझी मनापासून विनंती आहे की आपण परवा होणाऱ्या या मतदान केंद्रावर जा, सगळे मिळून जा, जास्तीत जास्त संख्येने जा आणि आपलं मतदान त्या ठिकाणी करा अशी पुन्हा एक आग्रहाची विनंती करतो.